मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार स्वीकारल्यापासून दूध भेसळ रोखण्यासाठी कंबर कसली असून मागील 3 महिन्यात अचानकपणे राबवलेली ही तिसरी दूध तपासणी मोहीम आहे। मागील 3 महिन्यात दूध व दुग्धजन्य पदार्थाचे सुमारे 6000 नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत। दिनांक 1 एप्रिल 2025 ते दिनांक 2 एप्रिल 2025 दरम्यान मुंबईतील दहिसर, ऐरोली व वाशी मानखुर्द या 3 टोल नाक्यावर सदर मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत एकूण 79 वाहनातून 108 दूध नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत। एकूण 1.5 लाख लिटर दुधाची अचानकपणे तपासणी करण्यात आली। दहिसर टोल नाक्यावर 10 वाहनातून 20 नमुने, ऐरोली नाक्यावर 18 वाहनातून 33 नमुने, वाशी मानखुर्द नाक्यावर 51 वाहनातून 55 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले। सदर दूध नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले। चीज ॲनालॉग बाबत पनीर या अन्न पदार्थाचे नमुने घेण्याची विशेष मोहीम मार्चच्या अंतिम आठवड्यात राबवण्यात आली असून पनीरचे एकूण 228 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहे। 2 लाख रुपयांचा संशयित साठा जप्त करून नष्ट केला आहे। दूध भेसळ प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नुकतीच बैठक पार पडली असून दूध भेसळखोरांवर मोकाका MPDA कायदा आणता येतो का याबाबत विधी व न्याय विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे। दूध भेसळ प्रकरणी यापुढे सदर मोहीम सुरू राहणार असून दूध भेसळखोरांवर कडक शासन करण्यात येईल असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी।